धाराशिवमध्ये 55 वर्षीय एका व्यक्तीने आत्महत्या केली। ओबीसी आरक्षण जाणार म्हणून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा आहे। माणिकराव डोईफोडे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे। धाराशिवच्या सारोळा मांडवा गावातील घटना आहे। तर या प्रकरणात आता पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे। आणि गेली 8-10 वर्ष झालं त्यांचा मुलगा उच्च शिक्षणासाठी पुणे या ठिकाणी आहे। त्याला अल्प असल्याने सातत्याने पैसे पुरवणे, आर्थिक भांडवल पुरवणे ह्या गोष्टी त्यांच्याच्यानं भागू शकत नाही। त्या ज्या नैराश्यातून आणि ह्या ओबीसी मराठा बांधवाचा जे आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यातून त्यांना ते नेमकं सरकारनं जे मुद्दा उपस्थित केला आहे, सातारा गॅजेट असेल, हैदराबाद गॅजेट असेल, त्यांना वाटलं की आपलं सगळंच आता आरक्षण जाणार आणि आपला मुलगा हा कधीच नोकरी लागू शकणार नाही। आतापर्यंत आपण केलेला खर्च निर्वेशने म्हणजे वाया जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।